ह्या प्रोजेक्टमध्ये एंट्री करतोय सुगी नावाचा। ठीक आहे, आधी आपल्याला सांगितलं गेलं की काम करेगा तो राक्षीही करेगा 100%। हां 100%। आणि त्याने आपल्याला सांगितलं होतं तो जो आहे कमळ काय कमल कृष्ण कमळ हां त्या कृष्ण कमळने गवल आहे कुमल जो काय आहे तो कृष्ण कुमल हां, तर तो जो काही आहे त्याने आपल्याला सांगितलं कि काम करेगा तो राक्षी ही करेगा, पर अभी ऐसा लग रहा है कि राक्षी का पैसा खत्म हो गया है, तो काम करेगा तो अभी कोई अलग साक्षी आ गया सुगी। तर आता सुगी बरोबर त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे आणि सगळं पेपरवर्क त्यांनी पूर्ण केलं आहे आणि आता मला वाटतं सुगी हा प्रोजेक्ट टेक ओव्हर करेन, तर राक्षी कंपनीच तो टेक ओव्हर करणार आहे। त्यांच्यामध्ये पेपरवर्क वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे। आता ते लोक सुगीवाले जे आहेत पुढचं काम मागचं काम जे काय होतं मागचं भाडं वगैरे सगळं ते त्यांनी राक्षीकडेच मागायला सांगितलं आहे आपल्याला। पुढचं जे काय असणार आहे ते सगळं आता तो सुगी नावाचा जो डेव्हलपर येणार तो आता करणार असं चाललेलं आहे। ते आता जेव्हा आपल्याला समजेल, जेव्हा तो काम सुरू करेल तेव्हाची सगळ्या गोष्टी आहेत। अजून तरी आपण काय म्हणू शकत नाही, आपल्याला काय सुगी येऊ दे हां ते राक्षीवाल्याकडूनच घ्यायला हां, आणि राक्षी सांगतो त्याच्याकडून घ्या सनशाईन कडून। हां तर मग आपल्याला आता सध्यासाठी आपल्याला त्यांच्या याच्यामध्ये काय आपल्याला इंटरेस्ट नाही आहे। आपण आपलं पत्र आता रेडी केलेलं आहे, आपण कंप्लेंट टाकतोय काम थांबल्याचं। ठीक आहे, आणि आता कंप्लेंट आपण दर आठवड्याला एक कंप्लेंट टाकणार SRAला आणि ती जेव्हा SRAची सगळ्या कंप्लेंट आपण एकत्र करून आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये सागर बंगल्याच्या बाहेर वर्षा बंगल्याच्या बाहेर बसायचं आहे। ठीक आहे, सगळ्या कंप्लेंटची कॉपी जर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पण सांगायचं आपल्याला, आपण SRAचे प्राधिकृत अधिकारी आहेत त्यांनी ती रजिस्टर बनवायला घेतलं आहे, ते रजिस्टरसुद्धा अजून बनलेलं नाही, त्याच्या संदर्भातलं पण एक पत्र आता आपण SRAमध्ये देतो आहोत। ठीक आहे, जर ते रजिस्टर पण नाही दिलं असणार तर आपण जायचं आहे वर्षा बंगल्याच्या बाहेर बसायचं, सगळ्यांनी तयारी करायची, आपण जाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांना काही करून आपण भेटायचं आहे। तर त्यांची भेट घ्यायची, त्यांना सांगायचं तुमच्यामुळे आम्हाला भाडं मिळालं त्यावेळेला, अजून आमचं काम सुरू झालेलं नाही आहे, तो काम करणार नसेल तर त्याला इथून काढा, काम करणार असेल तर त्याला बोलवा तुमच्यासमोर, त्याला विचारून घ्या। आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आमच्या इलेक्शनचा मुद्दा, तो इलेक्शनचा मुद्दा अजून झालेला नाही आहे, तर आपण तारीख ठरवू, सगळ्यांनी हे करा, सुट्टी टाकायला लागेल आपल्याला, आपण मंत्रालयाला जाऊ किंवा वर्षा बंगल्यावर जाऊ, जिथे आपल्याला त्यांची भेट मिळू शकेल अशा ठिकाणी आपण जाऊन त्यांची भेट घेऊ, कारण किती आता बाकीच्यांचं भाडं पण मिळालं नाही, भरपूर गोष्टी आहेत। ठीक आहे, तर आपल्याला ते सगळं आता करावं लागेल। दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की आधी यांनी सांगितलं की राक्षी त्या आणि राक्षीच्याच ह्याने हे लोक आपल्याला आज आपली 3 वर्ष यांनी फुकट घालवलेली आहेत, ज्या 3 वर्षामध्ये ही बिल्डिंग आपली तयार झाली असते। या राक्षीच्या नादाला लागून ह्यांनी आपली 3 वर्ष फुकट घालवली, आता ह्यांच्या नादाला लागून आपल्याला अजून पुढची वर्ष फुकट घालवायची नाहीत। तर आम्हाला हेच सांगायचं, जी लोक इथं येत नाही आहेत मीटिंगला किंवा आता उपस्थित राहू शकत नाहीत त्यांना पण आमचं हेच सांगणं आहे की जर आपली कमिटी आपण बदलली नाही तर हा प्रोजेक्ट आयुष्यात होणार नाही, कारण त्या लोक काम करण्यासाठी म्हणून तिथे बसलेले नाही आहेत। आत्तापर्यंत काम थांबवण्यासाठी त्यांना तिथे त्यांना जास्त इंटरेस्ट आहे, त्यांना काम थांबवणं कसं काम थांबवता येईल, कसं आपल्याला कश्यप मेहताला सपोर्ट करता येईल, काय गोष्टी आहेत। आम्हाला कोणालाही सपोर्ट पण करायचं नाही, आम्हाला काय नाही, जो काम करेल त्याच्याबरोबर आपण उभे आहोत। ठीक आहे, आणि कोणालाही काम करायचं असेल तरी पण आपण ज्या गोष्टी सांगतोय किंवा आपण ज्या कायद्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी सांगतोय त्याच दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे। तसंच आपण बिल्डरबरोबर पण डेव्हलपरबरोबर पण बसून मीटिंग करणार आहोत, मग तो कोणीही असू देत। उद्या कश्यप मेहताकडे जायचं असेल तरी आपण सगळे जसे गेलोय तसेच जाणार आहोत, जसं राक्षीकडे, आणि सगळ्यांना तशीच पारदर्शकतेने सगळ्यांना त्याची माहिती मिळेल। संदीप दादाने सांगितलं की जी अपात्र लोक आहेत, ज्या लोकांना भाडं मिळालं आहे आणि आत्ता जी अभय योजनेतली लोकं आहेत, सगळी अपात्र असू देत अभय योजनेतली असू देत, आपण ह्या पत्रामध्ये थोडा बदल पण करू, त्या सगळ्या लोकांना 2 वर्षाचं तो भाडं मिळवून द्यायला तयार आहे। तर उद्या आपल्याला त्यांच्याकडेच एक महिला तुम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे आपल्याला जायचं, हे निवेदन घेऊन त्याचं एक पत्र आपण त्याला बनवलेलं आहे। तो बोलला ती माझी जबाबदारी, मी त्यांना 2 वर्षाचं भाडं मिळवून देतो। तर ज्यांचं अभय योजना झालेलं आहे, जे लोक अपात्र आहेत, मिसिंगवाल्यांना पण तो मदत करायला तयार आहे। सगळ्या लोकांचं जे काही रेंट आहे ते सगळं
तो बोलला मी 2 वर्षाचा रेंट त्या सगळ्यांना मिळवून देतो, ही माझी जबाबदारी आहे. तर आपण सध्या अपात्र आणि जे अभय योजनेचे जे काही पात्र झालेली लोक आहेत ज्यांना भाडं मिळत नाही आहे, त्यांनी काही लोकांनी तर ॲग्रीमेंटसुद्धा केलेलं आहे भाडं मिळवण्यासाठी, त्या लोकांनाही भाडं मिळालेलं नाही आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण एक पत्र बनवलेलं आहे आणि ते पत्र आपण संदीप दादाकडे उद्या द्यायचं आहे आणि त्याला सांगायचं की तू आता फॉलोअप कर. दुसरं आपल्याला त्याला हेही सांगायचं आहे की आमच्या इलेक्शनचं काही होत नाही आहे. देवयानी दळवी अजूनपर्यंत तिने तिकडे सबमिशन केलेलं नाही SRAला ना, ती माझा फोन उचलते. तर उद्या आपण तेही त्याच्याशी बोलून घेऊया आणि त्याला सांगूया तू फॉलोअप कर आणि आम्हाला या आठवड्यामध्ये त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. तर त्याच्या संदर्भामध्ये 3 पत्र आपण SRAला देतो आहे. एक संदीप दादाला देतो आहे की अपात्र सदस्यांना अभय योजनेअंतर्गत पात्र झालेल्या सभासदांना 2 वर्षाची भाड्याची रक्कम मिळण्याबाबतचं एक पत्र आहे. ठीक आहे, ते आपण संदीप दादाला देतो आहे. दुसरं आपण पत्र हे देतो आहे बावनकुळे मॅडमना. विकासक राक्षी ओशानी केल्लपी यांनी अद्याप पुनर्वसनाचे काम सुरू न केल्याबाबत व जबरदस्तीने करार करण्यासाठी कळवण्याबाबत. सो त्याच्यामध्ये आपण हे लिहिलेलं आहे की आता 8 महिने 1 वर्ष 8 महिने उलटून गेलं तरी पण ह्याने कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही आणि जबरदस्तीच्या प्रकाराने इथे करारनामा वगैरे हे सगळं करून घेतलं जातं आहे आणि काम तर काही सुरुवात केलेली नाही आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण एक पत्र इथे लिहिलेलं आहे आणि ते पत्र आपण देणार आहोत. दुसरं की प्राधिकृत अधिकाऱ्यांची हे झालं पण निवडणूक कार्यक्रम आमचा अजून जाहीर झालेला नाही, त्या संदर्भातलं एक पत्र आहे. आता सगळी पत्र काही मी इथे वाचून दाखवत नाही. ठीक आहे, हे 3ही पत्र आपण लिहिलेली आहेत. काय करायचं, वाचायचं आहे का? व्हॉट्सअपवरती टाकलं तरी चालेल. हां चालेल, व्हॉट्सअपला टाकू आपण. तर आता आपण काही सगळी पत्र वाचून नाही दाखवत इथे. अशा 3 प्रकारची पत्र आपण बनवलेली आहेत. एक तर निवडणूक कार्यक्रम जाहीर होत नाही आहे, दुसरं काम सुरू झालेलं नाही आहे आणि आता प्रत्येक आठवड्याला एक कंप्लेंट आपण आता टाकायला सुरुवात करतो. दुसरा एक, भले कोणी ॲग्रीमेंट केलं चालेल पण ज्यांचे भाडे थकलेत आपले आमच्याबरोबर त्यांचं सुद्धा भाडं मिळालं पाहिजे ना. ते आपण पत्र घ्या. संदीप दादा बोलला मी 2 वर्षाचं भाडं सगळ्यांना काढून देतो, तर त्याला आपण पत्र देतोय उद्या. कसं आहे, त्याची पण एक जर कंप्लेंट गेली तर तो त्या लोकांचा एक रेकॉर्ड राहील, नाही तर त्या नवीन प्रमाणे मग त्यांना भाडं मिळालं की पाठची लोक राहतील आपली लोक. नाही, आपण त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार ऑलरेडी केलेला आहे भाडं मिळण्यासाठी संदर्भातला. ठीक आहे, आता आपण करारनाम्याच्या संदर्भामध्ये पण पत्रव्यवहार करतोय आणि संदीप दादाला आपण उद्या पत्र देतोय की त्याने 2 वर्षाचं भाडं काढून द्यावं. हे सरायला पण आहे आपण सगळ्यांचे जेवढे उरलेले आहेत पात्र लोकांचे अपात्र लोकांचे सगळ्यांचे भाडं काढून दे. जे लोक उरले आहेत त्यांचं पाठचं भाडं पहिलं आलं पाहिजे 2024-25 असं 2 वर्ष. हो हो हो, असं तर एक लेटर तो पण देऊया जेणेकरून जे आता जे चाललंय नवीन विकासकाचा येणार किंवा पार्टनर तो बोलेल मला पाठचं काय माहिती नाही, मग ती आपली लोक रखडली ना पाठची लोक आहे की नाही. आपण सगळ्यांना ते हे करून घेऊ आणि जे 2 वर्षाचं भाडं राहिलेलं आहे ते आपण सगळ्यांना त्या दृष्टीने उद्या आपण त्याला पत्र देऊया. उद्याच्या उद्या सगळे कागदपत्र तर मला वाटतं आपल्याकडे आहेत ना, भाडं एक कॉपी आहे ना आपल्याकडे ज्यांचं भाडं रखडलं आहे ना, त्या सगळ्या कॉपी त्याला अभय योजनेअंतर्गत वाले, अभय योजनेअंतर्गत वाले पण अपात्र लोक कई जन का पैसा नहीं लिए. जैसे भी हम लोग का क्या है, बनेला है, हमको क्या बोलते हैं कि तुम्हारा बनेला है, तो हम लोग तो अपने तकलीफ की वजह से मकान बनाए ना, अपने को ज़रूरत थी तभी ना बनाए. जब काम होता था भाड़ा मिलता था तो हम काय को बनाते थे, तो भी तो हमारा इतना दिन का भाड़ा बाकी है. बराबर है. तो मान लो अभी हमको 2 साल का भी भाड़ा नहीं दे रहे हैं, बोलते बनाएला है. और जो पहले रूम बनाए हैं जो हटे ही नहीं सोसाइटी में थे, जो एकदम से नहीं हटे उनको तो चालू है भाड़ा. बराबर है. देखो कैसा है कि अभी ये राजू नगर का टॉपिक है ना, अभी हमें उसमें देखना पड़ेगा किसने लिया भाड़ा किसने नहीं लिया है ना, उसका प्रूफ तो होना चाहिए. उसका वो सारी चीज़ें देखनी पड़ेंगी और उसके बाद ही उसके ऊपर हम बात कर सकते हैं कि कैसा है क्या है. जिसका घर बना है उसको भाड़ा मिलना चाहिए नहीं मिलना चाहिए, ये अभी वाद विवाद का मुद्दा है, समझ रहे हो. जिसको मिला है और आपको नहीं मिल रहा है वो भी वाद विवाद का मुद्दा है. तो अभी उस विषय पर हम लोग अभी नहीं बात करेंगे, क्योंकि क्या है कि हमें बिल्डर का जो पॉइंट ऑफ व्यू, बिल्डर क्या बोल रहा है ये हमें पता ही नहीं, क्योंकि बिल्डर मिलता ही नहीं है ना. बिल्डर बात ही नहीं करता है, उसको काम नहीं करना है, वो ऑफिस नहीं डाला है, इधर आया ही नहीं है कभी, तो हमें कैसे पता चलेगा कि किसको भाड़ा है किसको नहीं दे रहा है, क्या कर रहा है, क्या सारी चीज़ें कर रहा है. एक बार सिर्फ उसने उतना ही बोला था कि जिनका घर है उनको भाड़ा नहीं मिलेगा, ऐसा आपको ही मैसेज आया था. नहीं अभी जाने दो, अभी वो हमें पता नहीं अभी उसका क्या स्टैंड है. मैसेज जब स्टार्टिंग में जब था, नहीं अभी के लिए वो हम नहीं बात करेंगे, क्योंकि उसका जो स्टैंड है बिल्डर का वो हमें पता ही नहीं है. बराबर है. अभी कमेटी का स्टैंड क्या, कमेटी के पास स्टैंड ही नहीं है.
और ना उनका स्टैंड विंड सब चला गया है, ठीक है। उनका कुछ मतलब उनको कुछ फर्क ही नहीं पड़ता, जब तक नया कमेटी स्टैंड में भंगार में बेच दिया है। तब तक कुछ नहीं होगा, चर्चा करके फायदा नहीं है। तो अभी हमें यही करना है कि जल्द से जल्द हमारा जो इलेक्शन का प्रोग्राम है वो जाहिर हो जाए। और ये कमेटी के वजह से आज हम 6 साल आज हो गया, हमें 6 साल हम लोग पीछे चल गए पूरा, ये कमेटी के वजह से। ये लोग ने वो कश्यप मेहता को प्रोटेक्ट किया, उनके वो प्रोटेक्शन के चक्कर में हम लोग यहाँ पे हमारे घर से वंचित है। करू शकत फसवणूक गुन्हाचा काय नाही, असं नाही होत ना, काय आहे की ठीक आहे, नावाचं संपला हाँ, विषय, दुसरा विषय हाँ, वाढू नको. तो हम लोग अभी यही करने हैं कि हमें ये कमेटी हटाना है कुछ भी करके, और उसके लिए हमें अगर आंदोलन भी करना पड़े तो भी हम लोग अभी आंदोलन करेंगे। उसके लिए अभी हम लोग तैयार हैं और हम लोग स्टार्ट करेंगे ये सारी चीज़ें, ठीक है। क्योंकि जब तक ये कमेटी नहीं जाती तब तक कुछ नहीं होने वाला, कुछ नहीं होने वाला। हाँ लिगली पर्यायामध्ये तोच आहे. तुमच्या 3-4 कंप्लेंट झाल्यानंतर हां तुम्ही काही करा, हे ॲक्शन करतच राहणार. त्यांच्या मनात आलं तर अजूनही 2 वर्ष ॲक्शन करू शकता. तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही जाऊन ह्याला भेटला तरी होईल. त्याला पर्याय एकच आहे, पब्लिक जाऊन एक तर मंत्रालयाच्या SRAच्या समोर बसा, नाहीतर मंत्रालयासमोर बसा. SRAच्या नको, मंत्रालयाच्या समोर बसायला हे 3 पर्याय आहेत. SRA का माहिती आहे का? निवडायचा ऐक ना पहिला 3 पर्याय सांगा ना. मंत्रालय, SRA आणि मुख्यमंत्र्याच्या बंगल्यासमोर. SRA कॅन्सल करा, 2 पर्याय आपण ठेवूया. मोर्चा हा त्यांच्या थ्रूच होतो, त्यामुळे तिकडे पण तुम्ही एक वेळ असं हे करू शकता. ते उभं करत नाही ते मंत्रालयात जाऊ आपण, मंत्रालयात जाऊ, मंत्रालयामध्ये भेट घेऊया आपण देवेंद्र फडणवीसांची, आणि आपण त्यांना हा विषय आता मांडूया आणि आपण डायरेक्ट जाऊ तिथे, आपण डायरेक्ट जाऊ, त्यांची अपॉइंटमेंट घेऊया. त्या लोकांचं इलेक्शन लागायच्या अगोदर आपलं हे झालं. 100% एक दिवस पूर्ण काढू, पाहिजे तर आपल्याला किती वेळ लागला तरी आपण बाहेर जाऊन बसून राहू त्यांच्या दालनात. नाही बसायचं, डबा घेऊन बसायचं पाहिजे. उद्याच्या लास्टला नाही तर याला नाही आता बसायचं बोलायचं. हे बघा आम्ही डबे बिबे आणले. डबा कसला, जेवणाचा ना? ठीक आहे, चला हरकत नाही. तर एवढाच विषय आहे. आता या सगळ्या पत्रांवर सगळ्यांनी सह्या करा, आणि जे घरी बसलेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून ऐकतायत त्यांना पण सांगणं हेच आहे, जर घर हवं असेल तुम्हाला, एवढं चांगली प्राईम प्रॉपर्टी आहे, तर मीटिंगला या, ठीक आहे. आणि आता सगळ्यांची सुट्टी संपलेली, सगळ्या गावावरून आले, सगळ्यांनी मीटिंगला या, मीटिंगला उपस्थित राहा. जे अपात्र बांधव आहेत, एक मेसेज बनवून टाकून दे की जे अपात्र बांधव आहेत, जे पात्र झालेले नाहीत आत्तापर्यंत, त्यांना आम्ही भाडं मिळवून देणार आहोत. तर त्यासाठी तुमचे कागदपत्र अजयला पाठवा, अजयचा नंबर त्याच्यामुळे टाक, अजयला कॉन्टॅक्ट करतील. 7 ते संजय दादाकडे भेटा. संजय दादाकडे दे, कारण अजय नसतो ना, ती लोक दिवसभरात कधी पण देऊ शकतात. संजयकडे दे, विचार आधी संजय दादाला, नाही संजय दादाचा नंबर दे, टाक ना, संजय दादाचं नावच टाक ना, त्याला विचारायची गरज नाही. दादा काय बोलत नाही. तो विचारा, तो त्याला फक्त एक फोन लावला, त्याला अजून नाही पोहोचत. त्या दिवशी पण SRA मध्ये जाऊन त्याला त्याचं असं आहे की त्याने आता कितीतरी डेव्हलपरला याच्या आधी पण त्याने जागा